रामकृष्ण हरी माऊली. कालचा पहिला टप्पा पूर्ण करून आम्ही शिरंगे मेढे या गावात मुक्कामी होतो आणि आज आहे मुळगाव वारकरी संस्थेचा 16व्या पंढरपूर वारीचा डे 2. आजचा आमचा प्रवास शिरंगे मेढे येथून सुरू होऊन थेट विजगर पर्यंत जाणार आहे. आज हवामान अगदी मोकळा आणि प्रसन्न आहे. सुंदर निळा आकाश आणि सोन्यासारखं कोवळं ऊन. आज कोणतेही चढ उतारा नाही. सपाटीचा रस्ता आहे, त्यामुळे वारकऱ्यांची पायी चालण्याचा वेग आणि उत्साह खूप जास्त आहे. चला तर मग आजच्या सुंदर प्रवासाला सुरू करूया. हात टाकले आहे आणि आता आरती चालू आहे, तिथे चालू. आमचा आज दुसरा दिवस आहे. मुळगाव वारकरी संस्थेची 16वी वारी आणि आज दुसरा दिवस. सर्व माऊली आता तयार होऊन वेट करतायत की वारी कधी पुढं निघणार. तुम्ही बघू शकता सगळे माऊली कसे पाठीमागे तयार आहेत. त्या आज डिस्टन्स जरा कमी आहे, त्यासाठी सर्वजण निवांतपणे आता आम्ही दुपारचा 20वा असणार, तो असणार मेढे इथे, आणि रात्रीचा मुक्काम असणार तो विजगर, म्हणजेच तियारी घाटच्या आधी जो गाव येतो तिथं. आजचं डिस्टन्स जरा कमी आहे. हे बघा सर्व माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. हरी राम कृष्ण हरी जय जय 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 शब्द तुकाची राखावा, शब्द तुकाची राखावा. जोडितो कसे काळी, जोडितो कसे काळी, जोडितो कसे काळी, जोडितो कसे काळी. आपण असावे जवळी, 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 आपण असावे जवळी. तुझ पाहता समोरी, तुझ पाहता सामोरी, तुझ पाहता सामोरी, तुझ पाहता सामोरी. दुखी ना फिरे माघारी, 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 दुखी ना फिरे माघारी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पडली पंढरीराया, पडली पंढरीराया, पडली पंढरीराया, पडली पंढरीराया, पडली पंढरीराया, पडली पंढरीराया. रामकृष्ण हरी. 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 रामकृष्ण हरी माऊली. आत्ता माझ्याबरोबर आहेत आमचे वारी
आमच्या पाठीमागचे दंडाधिकारी रामकृष्ण हरी माऊली. माऊली, आपलं नाव? माझं नाव नितीन गुरुदास डिचोलकर. माऊली, तुम्ही किती वर्ष झाली आता वारीत येत आहे? यंदाचं 8वं वर्ष आहे माझं माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हो. आणि तुम्ही दंडाधिकारी म्हणून कधीपासून कार्यरत आहात? दंडाधिकारी म्हणून मला आता 7 वर्ष झाले. हो. आणि एक संधी मला भाऊने, आमच्या अध्यक्ष भाऊ माऊलींनी संधी दिली होती, एक विश्वास ठेवून की एक सेवा करायची. भाव आहे. म्हणजे तुम्हाला भाऊ माऊलींनी निवडलाय पाठीमागचा एक विश्वास ठेवलेला आहे म्हणून. हो. पाठीमागे जे कोण राहतात त्यांना सगळे घेऊन पाठीमागून घेऊन यायचं. हो. मोस्टली आम्ही बघतो की वारीच्या पुढचेच दंडाधिकारी आम्हाला जास्त दिसतात व्हिडिओमध्ये, पण आज तुम्हाला आमचा पाठीमागचा दंडाधिकारी भेटवतो तुम्हाला. हे बघा, नितीन माऊली. रामकृष्ण हरी माऊली. आता तुम्ही जर बघाल तर आम्ही दोघंच पाठीमागे बोललो आहे, बाकी सगळं पुढं निघून गेलं आहे. नितीन माऊलींचं काम आहे की पाठीमागं जो कोण चालायला कोणाला प्रॉब्लेम होतो त्यांना साथ घेऊन पुढं यायचं, नाहीतर जर होत नाही तर त्यांना गाडीत बसवून पुढे आणायचं. बरोबर माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आमच्या गावात पांडुरंगच अवतरला प्रथमच. आमच्या या जन्माच्या नंतर प्रथमच पांडुरंग आमच्या गावात अवतरलेला. रामकृष्ण हरी. असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही त्यांची यथाशक्ती सेवा केली. कळत नकळत काही सेवेची चूक कपरत झालं तर क्षमा करा असावी. नाही, चूक अशी काहीच झाली नाही. सर्वांनाच सेवा चांगली वाटली तुमची. याच्यापेक्षा पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा उत्कृष्ट सेवा करू अशी आम्ही ग्वाही देतो. हो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, आत्ता मी चालता आम्हाला कृष्णा माऊली भेटले. कृष्णा माऊलींची खासियत म्हणजे ते वारीतील सर्व लोकांना बुक्का आणि टिळा लावतो. त्यांच्याशीच बोलूया. ते कसं काय? हे आम्हाला एक आवड झाली. आता सुद्धा तुम्ही बघू शकता त्यांच्या हातात आहे. गोपीचंदन तसेच बुक्का तिळा आहे. बरोबर. हे बघा. हो. ते जे कोणी माऊली बुक्का आणि टिळा शिवाय दिसतात त्यांच्या कपाळावर ते येऊन लावतात. शोधून लावतो आम्ही. शोधून लावलेलं नाही लावतात. त्यांना. हो. कुठेही रस्त्यात कोणालाही सगळ्यांना, म्हणजे असं ठेवत नाही खाली. ज्यांचं कपाळ खाली आहे त्यांना सगळ्यांना लावतो. अजून त्यांचा एक पार्टनर पण आहे. माऊली, तुमचं पार्टनरचं नाव काय? सुभाष नाईक. 1 मिनिट लावतो ऐकलेला. हे बघा, असं रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी पांडुरंग माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुम्हाला एक सांगायचं म्हणजे पांडुरंग माऊली लास्ट इयर आमच्या बरोबर विदाउट चप्पल, विदाउट सॉक्स आले होते. कंप्लीट वारी विदाउट चप्पल, विदाउट सॉक्स केले होते. त्यांना खरंच मानायचं. माऊली, तुमचं कसं काय? लास्ट इयरचा पण एक्सपिरियन्स सांगा, या वर्षीचा पण सांगा. लास्ट इयरचा एक्सपिरियन्स म्हणजे काय, पावसाळा होता, हो. थंड हवा, त्यातच काय चालण्यात काहीतरी मजाच होती. या वर्षी उन्हाळा आहे. या उन्हाळ्यात गरमी, रस्ता तापलेला आहे, चालायला होत नाही. त्यामुळे मी सॉक्स घातलेला आहे. हो. पण या वर्षी हे पूर्ण करावी अशी माझी इच्छा. हो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी म्हणत असणार मगाशी खूप लोक होती, आता कोणच दिसत नाही. तर रथ पण दिसत नाही, रथाचा आवाज पण येत नाही. असं कारण की मी आत्ता दंडाधिकाऱ्या बोलत होतो आणि आत्ता आम्ही ऑलमोस्ट 2 किलोमीटर पाठीमागे उरलो आहेत, कारण तिथं एक माऊली निवांत चालत येत होत्या. त्यांच्यासाठी दंडाधिकारी माऊली पाठीमागे थांबला आहे.
आता मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. लवकर लवकर रथाजवळ पोहोचतो. सध्या वाटेत कोणच माऊली दिसत नाही, सर्व रांगेत पुढे निघून गेल्यात. पाठीमागं कोण कोण मिळतात त्यांचे पण तुम्हाला ते बोलतात तर बघूया, बोलले तर चांगलं होणार. रामकृष्ण हरी माऊली. माऊली तुम्हाला एक प्रश्न आहे. माऊली तुमच्या एजच्या मुलं आता फक्त क्लब पब्समध्ये जायला पसंत करतात, पण तुम्ही वारी कशी काय? पहिल्यांदा मला क्लब वगैरे नाही आवडत आणि वारीत यायचा माझा काही असा उद्देश नव्हता. जेव्हा मी 2024 मध्ये ग्रॅज्युएट झाले होते तेव्हा असाच बाबा म्हणाले ये माझ्याबरोबर वारीला. मी म्हटलं तू जा सेपरेट, मी जाते सेपरेट. म्हणून मग मी निशा माऊलींना कॉल केला आणि म्हटलं तिथे वारीला फॉर्म अजून आहे का, कारण वारीला अगोदर मला वाटतं 1 वीक होता. नंतर निशा माऊली म्हणाल्या हो आहे, ये तू म्हणून. मला काहीच माहिती नव्हतं की वारीत काय असतं. काहीच नाही. फक्त वारी म्हणजे मला वाटत होतं की चालत जायचं आणि पंढरपूरला पोचायचं. नाही म्हणजे ते असणार ना, ते साहजिक आहे ना. नंतर मग जशी वारीला आले पहिले 2 दिवस अशी पाठी राहायचे, कोणाबरोबर हसली झालं एवढंच. नंतर मग इंटरेस्ट बिल्डअप झाला. भजन कीर्तन वगैरे सगळं आवडतं, दिंडी वगैरे सगळं, पण ते इकडे ओपन अप नाही झाली होती मी. नंतर ते आपणच असं येऊ लागलं, बिल्डअप होऊ लागलं. नंतर मी दरवर्षी न चुकता किंवा दर दिवशी वारीच्या प्रत्येक दिवशी हरिपाठाला न चुकता, भजनाला किंवा दिंडीला सुद्धा अशीच बसायची. मग कोण येऊ नको येऊ पण मी होती. तर मग असं करता करता वारीचा प्रवास आवडू लागला आणि यंदाचे माझे 3रे वर्ष. रामकृष्ण हरी. अहो सगळेजण वारीला चालला. एव्हरी इयर बाप्पाला बघायची. कधीतरी चालतो वारीला. आम्ही विचार केला आणि माझी छोटी मुलगी पण तिला खूप आवड असायची. मग आम्ही पण आलो. बरं एक्सपिरियन्स. माझे ब्लॉग बघतात ना? हो. तुमच्या ब्लॉग कडून सगळ्यांना विचारतात. हो. मला वाटतं तुमचे ब्लॉग पाहून आणि वारकरी आले असणार. रामकृष्ण हरी. तिचा प्रवास हा पहिला दिवस तर छान केला. हो, थोडा एकटेक होता कारण टाईम मॅनेजमेंट थोडं मुश्किल झालं. पण आजचा दिवस छान झाला. हो. तुम्ही आता किती वर्ष झाली वारीत तिथं? ही माझी 2nd वारी. हो. तुम्ही लास्ट इयरला मी वारी केली होती. हो, मी आलो परवरी. ओके. माऊली तुमचं नाव काय म्हटलं तुम्ही? माझं नाव रवी सोनार. रामकृष्ण हरी. रवी माऊली. आता माझी 5वी वारी. हो. मी ढितोली होऊन येतो. तालुक्यातून लाडखे गाव म्हटलं. हां. तिथून येतो. पहिल्यांदा माझी बायको येते ती. ते 1च वर्षी आले. नंतर ती मला चालू म्हणून माझी आता ही 5वी वारी. त्या वर्षी आता जाताना सगळ्याबरोबर मजा येते. रामकृष्ण हरी तरी माऊली, तुम्हाला सांगायला आनंद होतो की ह्या माऊलीमुळे मी ब्लॉग करायला स्टार्ट केली. ही माऊली आणि अजून एक माऊली असणार त्यांच्यामुळं. टाइम झालाय 9:30. आम्हाला नाश्ता आलाय. आज काय आहे ते बघूया. चुरमुरा, बटाट काप आणि पाव. सर्व माऊली हे बघा. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. माऊली, एक असा माणूस मिळालाय, काय सांगता येते ऐका. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. मी जो हा वारीला आलो आहे तो ह्यांचा व्हिडिओ बघून आलो आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. यांच्या व्हिडिओमुळेच मला प्रोत्साहन मिळालं आणि मी या वारीला आलो आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. म्हणजे पहिलीच वारी आहे. पहिलीच वारी आहे. आणि कसं चाललंय?
आतापर्यंत चांगलं आहे. रामकृष्ण हरी. पांडुरंगाच्या कृपेने सर्व काही चांगलं चाललंय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गजर हरिनामाचा भक्ताने रंगला. गजर हरिनामाचा भक्ताने रंगला. गजर हरिनामाचा भक्ताने रंगला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कशी दिसताले आम्ही तुमच्या बरोबर वारीक आम्ही तुमच्या बरोबर चालताली. किती माऊली परत एकदा सांगा. तुझ्या व्हिडिओ पळूनच आमका चोर उमेद झाली. म्हणून आम्ही स्टार्ट केली वारी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता आमची दुपारच्या जेवणाची जिथे व्यवस्था केली आहे तिथे पोहोचत आलोय आम्ही. आणि 200 ते 300 मीटरच्या डिस्टन्सवर आमची जेवणाची तयारी आहे. टाइम झाला आहे 12. पोहोचत आलोय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सगळ्यांना. सर्व माऊली ह्या माऊलींना ओळखतच असणार. हे आमचे मॅन फ्रॉम कलियुग. रामकृष्ण. मी बोलण्याच्या आधीच आपण बोलून गेला तर मग पुढचं पण तुम्हीच बोलून. कारण मी कशाला बोललो, कारण माझी ओळख तुमच्या एवढी नाही आहे. आणि मला माझी ओळख करण्यासाठी जी तुमच्याकडून आम्ही शिकलेलो आहे जेन्युइनली. कारण युट्यूब वरती तुम्ही डेली ते रील्स करतात आणि तुम्ही रात्रीच्या वेळेस ज्या माऊलींचे पाय दुखतात तुम्ही त्यांना जाऊन त्यांना बरे करतात. आणि त्याच्याकरिता कुठेतरी नाही माऊली काय होतं की रात्री आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपण हाच विचार करतो की उद्या मला वारी चालायची असेल तर मी कशी चालू. आणि मी एवढा काहीतरी करून आलेलो आहे वारीसाठी. पण तुम्ही माऊली जे सेवा करतात त्या सेवेकरिता माऊलींमध्ये एक इच्छा जागृत होते की नाही मला उद्या वारीची करायची गरज आहे आणि मी चालणारच. रामकृष्ण हरी. आणि मी ही वारी करतो ह्याचं बी कारण हेच माऊली आहे. कशासाठी? कारण माझी जी फर्स्ट वारी होती पहिल्याच दिवशी माझे पाय एकदम हे झाले होते, मला चालायला होत नव्हतं. पण ह्या माऊलीने जेव्हा ती मसाज केली, मी कशाला सांगतो कारण खूप इम्पॉर्टंट आहे. खूप इम्पॉर्टंट. आपण चालतो पण आपल्या बॉडीकडे दुर्लक्ष करून चालतो. पण ह्या माऊलीकडे आपण शिकलो आहे की आपल्या बॉडीकडे पण तेवढंच लक्ष द्यायचं असतं आणि तेवढंच आपल्या हेल्थकडे लक्ष देऊन आपण वारीला हे सगळं शिकतो. म्हणजे झोपण्यासाठी बेड कंपल्सरी नाही तर झोप इम्पॉर्टंट आहे. आणि चालण्यासाठी नायकीचे शूज नाही, पुमाचे सॉक्स नाही तर बरे पाय चांगले पाय गरजेचे आहे. आणि खाण्यासाठी आम्हाला कुठचे महाग रेस्टॉरंट नाही तर भूक इम्पॉर्टंट आहे. हे आम्हाला या वारीत शिकायला भेटतं. म्हणून तुम्ही वारी एक तरी दिवसाची माऊली नक्की करायची. तुम्हाला काय वाटतं माऊली? हो एक्झॅक्टली. आणि ह्या माऊलींकडून आपण जाणून घेऊया पुढची सगळी वारी. हे दाखवणार आहे तुम्हाला. आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल माऊली तुमचे खरेच रामकृष्ण हरी. मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी. आता आम्ही मेढे इथं पोचलोय. आमचे खूपसे माऊली इथं आंघोळीसाठी आंघोळ करताय. आमचे माऊली इथे तळीत आंघोळ करताय. रामकृष्ण हरी. माऊली तुम्ही केली आंघोळ? रामकृष्ण हरी. चल मी पण जातो आंघोळ करायला. या माऊली आता रात्रीच्या जेवणाची तयारी करतात. हे बघा उद्याची हे बघा तेरा काढलाय. तेरात आळू म्हणलं आळूची पानं काढत होत्या. रामकृष्ण हरी माऊली. माऊली आला नाही बघल्या तुला बघितलं रे. बघितलं धावत आला तुझ्याकडे. मला त्याला भेटायचं आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मला तू शाळेतून आता पोचवायला आला.
आता वडील त्याचे येत होते मागून मागणं, हा. पण तो ऐकतच नाही. त्याला आवड आहे ना भरपूर. हा, भरपूर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. असं काही झालं तर एक वेगळाच आनंद होतो. आता ही माऊली माझ्याबरोबर फोटो काढण्यासाठी माझ्याजवळ पळत आले. रामकृष्ण हरी माऊली. माऊली नाव काय? कुठनं आलाय? हो, मग माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी कशासाठी? आजी पण होती, मला पण आजच आलाय आणि आता परत जाणार ना? हो. मग कसं वाटलं मला भेटून? रामकृष्ण हरी. तर मग असं काही झालं तर मनाला वेगळाच आनंद होतो. रामकृष्ण हरी. आजच्या दिवशीचे सेवेकरी माऊली रामकृष्ण हरी. आमचे आजचे सेवेकरी रामकृष्ण हरी. काय बोलायचं आहे तर सांगा मला. रामकृष्ण हरी. आजच्या दिवशी आमचे सेवेकरी. मित्रांनो, उन्हाचा पारा थोडा चढलाय. उन्हाचा कडाका सुद्धा या वारकऱ्यांच्या भक्तीपुढे अगदी फिका पडतोय. एवढी गोड गाणी सुरू आहेत की पाय कधी वीजघराकडे पोहोचतील हे आम्हाला कळणार पण नाही. ही तर आमच्या वारीची 16 वर्षांची परंपरा आहे. तुम्ही आता इथे बघू शकता आमचे माऊली ते कसं विसावा घेत आहे. जे माऊली जरा पुढं आले होते ते आता इथं बसलायत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. बापू माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली जाम झाला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मोठ्या नावात येवली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मागेला एक केलाच आवाज तुमच्या सगळ्यांच्या बरोबर येतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पांडुरंग विठ्ठला गोकोबाचा विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला गोकोबाचा विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला. पायातली धूळ आणि डोक्यावरचा टोपी मिरवत जेव्हा हे वारकरी गावात प्रवेश करतात तेव्हा अख्खं गाव विठ्ठलमय होऊन जातं. सूर्य मावळतीला गेलाय आणि आम्ही वीजघरात एंट्री केली आहे. एंट्री म्हणजे अजून 5-6 किलोमीटरची वाट बाकी आहे. आमची संध्याकाळची चहा आली आहे. चहा बरोबर काय खायला आहे ते बघूया. माऊली चहा घेऊ पाहिजे सगळ्यांनी. चहा माऊली ते पुरणपोळी आधी पाय. मग ती ब्लॅक बॅग द्या मला. माऊली तुकाराम ज्ञानोबा. माऊली तुकाराम. माऊली तुकाराम. माऊली तुकाराम ज्ञानोबा. माऊली तुकाराम. माऊली तुकाराम ज्ञानोबा. माऊली तुकाराम.
माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि पहिले म्हणजे बॅग शोधायची आहे. काय हे बघा, प्रत्येक माऊली आपलं बॅगेज घेऊन कुठं कुठं थांबायचं त्या जागेवर चाललंय. आज आम्ही इथं या घरात थांबणार आहे. बघा इथं थांबणार आहे. हे बघा प्रितेश, साहिल आणि बकेट बॅगेज घेऊन येत आहे आत. हे बघा रामकृष्ण हरी. अरे हे कधी पोहोचलं इथं? इथं पोहोचून चहा पण प्यायला लागले. काय आता आम्ही विहिरीवरून आंघोळ करायला चाललोय. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. इथे जेवढी पण या गावात घरं आहेत तेवढ्या पण घरात आमचे माऊली सगळे आहेत, थांबले आहेत. बघा आज रात्रीच्या जेवणाची तयारी. रामकृष्ण हरी माऊली. बघा रामकृष्ण हरी. तयारी चालू आहे. आज काय हा बटाट्याची आणि वांग्याची भाजी. डाळ, संदर्भात आणखी काय हात अजून काय काय करायचं उरलाय. भाजी करायची उरलाय. हरी 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 राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी हरि बोल हरि बोल हरि हरि बोल 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 मंगलिता पांडुरंग विठोबा बोल मंगलिता पांडुरंग विठोबा बोल मंगलिता पांडुरंग विठोबा बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल साई बोल साई बोल साई साई बोल साई बोल
साईनाथ गो शिरोडीचा साईबाबा साईनाथ गो नानपणाच्या झाडाखाली भक्त उभे ते सावलीला नानपणाच्या झाडाखाली भक्त उभे ते सावलीला कुठलेली शी सारखी रामकृष्ण हरी अरे आबा सांगा हा रामकृष्ण हरी. तर त्याका लागून आम्ही तुमच्याकडे एक कळकळीची विनंती तर मित्रांनो असा होता आमचा डे 2 शिरंगे मेढे ते वीजघर. सपाटीचा रस्ता, सुंदर निसर्ग, कोवळा ऊन, लोकांचं अथंग प्रेम. उद्या आमचा वारीचा 3रा दिवस सुरू होईल आणि आमचा हा प्रवास अजून पुढे सरकेल. मुळगाव वारकरी संस्थेच्या या वारीच्या पुढील टप्पा पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये रहा रामकृष्ण हरी. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.